मी शिवसेनेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती आहे। लोकसभा निवडणुकीपासून ते पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेलं यश अपयश लक्षात घेऊन पक्षामध्ये बांधणी केली जाणार आहे। कोकण पश्चिम महाराष्ट्र सोडला तर इतर जिल्ह्यातील मंत्र्यांना झालेल्या निवडणुकांमध्ये फारशी अशी चांगली कामगिरी करता आली नाही आणि यावरून शिंदेंनी 3 ते 4 मंत्र्यांचे कान टोचलेत। लवकरच मंत्रिमंडळात त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल असं बोललं जातंय आणि त्यासाठी शिंदेंनी तयारी केली आहे असंही बोललं जातंय। अधिक माहिती घेऊयात विशाल पाटील यांच्याकडनं। विशाल, 3 ते 4 मंत्र्यांना डच्चू देतील एकनाथ शिंदे असं कळतंय, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, ज्या पद्धतीनं शिवसेनेला महानगरपालिकांच्या आणि काही जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये जे अपयश आलेलं आहे, या अपयशावरनं एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या 3 ते 4 मंत्र्यांचे कान टोचलेले आहेत। एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर निवडणुकींच्या आधी प्रत्येक मंत्र्यावरती जबाबदारी दिली होती आणि प्रत्येकाला सांगण्यात सुद्धा आलं होतं की ही एक प्रकारची तुमची लिटमस टेस्ट आहे आणि त्यानुसारच तुम्ही सगळ्यांनी कामाला लागा अशा पद्धतीचे आदेश दिले होते। ज्या ज्या मंत्र्यांकडे ही जबाबदारी दिली होती त्यांना तशा पद्धतीचे निर्णय घेण्याचे अधिकार सुद्धा एकनाथ शिंदे यांनी दिले होते आणि इतकं करून सुद्धा अपयश कशामुळे आलं याच्या बाबतीत आता चिंतन करावं किंवा याच्या बाबतीत कारण निमित्त काय आहे हे शोधावं अशा पद्धतीचंही त्यांनी सांगितलंय। मात्र जे प्रमुख 3 ते 4 मंत्री आहेत या मंत्र्यांना मात्र कडक शब्दात जे हे एकनाथ शिंदेकडनं सुनावण्यात आलेलं आहे आणि यावरून 3 ते 4 मंत्र्यांना च्या ऐवजी दुसऱ्या नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे असल्याचं कळतंय। निवडणुकांमध्ये आपण कुठे कमी पडलो याचंही चिंतन करा अशा पद्धतीचं त्यांनी आदेश किंवा एक प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। निवडणुकीत मिळालेलं यश अपयशाच्या लक्षात घेऊन शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुख आणि नेत्यांची एक संघटित बैठक घेऊन याच्यानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी दौरे करण्याची सुद्धा एक तयारी जी आहे ही एकनाथ शिंदेंनी केलेली आहे। त्यामुळे ज्या पद्धतीनं मंत्र्यांवरती विश्वास एकनाथ शिंदेंनी दाखवलेला आणि त्यानंतर आलेला निकाल याच्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे नाराज आहेत असं आपण म्हणू शकतो। त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये 3 ते 4 जागांवरती नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल।